बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अमेरिकेतून जागतिक स्तरावर ज्या बातमीनं मोठा गदारोळ माजवला ती बातमी आपण पाहूया। आज अमेरिकेच्या वॉशिंग्टन हिल्टनमध्ये व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट डिनरसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया उपस्थित होते। राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत डिनर कार्यक्रम सुरू होता। अचानक ट्रम्प यांच्या अगदी समोर गोळीबार झाला। बँक्वेट हॉलमध्ये एकामागोमाग एक गोळ्यांचा आवाज येऊ लागला। ट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीनं ट्रम्प यांना घेराव घातला आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढलं। शिवाय उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांच्यासह FBIचे संचालक काश पटेल यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना खोलीतून तातडीनं बाहेर काढण्यात आलं। यानंतर ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर संशयित हल्लेखोराचा फोटो शेअर केला। ही घटना नेमकी कशी घडली होती, काय नेमकं झालं होतं त्यावेळेला आपण पाहूया। या गोळीबाराच्या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काय नक्की म्हटलं ते आपण पाहूया। One officer was shot but saved by the fact that he was wearing obviously a very good bulletproof vest. He was shot from very close distance with a very powerful gun. There was no notification. We had no idea. Go ahead, Kevin. Any political motivations from this? Well, you never know. Now, we'll be able to tell you that maybe by tomorrow or the next day. या संशयित हल्लेखोराची माहिती देखील आता समोर आली, आपण ती जाणून घेऊया। याचं नाव थॉमस ॲलन असून त्याचं वय 31 वर्ष असल्याचं समजतंय। टॉरन्स कॅलिफोर्नियाचा तो रहिवासी आहे। हॉटेलमध्येच कार्यक्रमाच्या ठिकाणी तो एका खोलीत राहत होता अशी माहिती समोर आली आहे। एक शॉटगन, एक हँडगन आणि अनेक चाकू त्याच्याकडून जप्त करण्यात आले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष आणि उच्चपदस्थ लोक एका ठिकाणी जमले असताना तिथली सुरक्षा व्यवस्था कशी असते हे वेगळं सांगण्याची गरज नाही। मात्र ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे मात्र सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं प्रत्यक्षदर्शींमुळे समोर आलंय। हल्लेखोर ॲलन आधीपासूनच हॉटेलमध्ये राहत होता। कार्यक्रमाच्या ठिकाणी कुठलीही तपासणी करण्यात आलेली नव्हती। शिवाय ॲलनकडे बंदूक नव्हती पण लांबलचक शस्त्र होतं अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। बॅग किंवा एखाद्या पिशवीतून ॲलननं शस्त्र बाहेर काढल्याचंही प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं। त्यामुळे कार्यक्रमस्थळी तपासणी का केली नसावी असा सवाल आता उपस्थित होतोय। या गोळीबाराबाबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक नितीन रोंघे काय म्हणतात ते आपण पाहूया। ट्रम्पवरती हल्ला होण्याची ही काही पहिली घटना नाही आहे। ज्यावेळी ते राष्ट्रपतीचे इलेक्शन लढवत होते त्यावेळी जुलै 2024 मध्ये त्यांच्यावरती फार मोठा अटॅक झाला होता, ज्यात ते बाल बचावले। मग त्यानंतर जस्ट इलेक्शनच्या आधी म्हणजे सप्टेंबर 2024 मध्ये सुद्धा त्यांच्या स्वतःच्या कॅलिफोर्नियाच्या गोल्फ कोर्समध्ये त्यांच्यावरती गोळ्या चालवायचा प्रयत्न झाला होता। त्यामुळे जगात या गोष्टीला घेऊन बरीच चिंता झालेली आहे। पण याच्यातलं महत्त्वाचं असं आहे की हा जो अटॅकर आहे हा कदाचित अमेरिकन आहे आणि त्याचं काही डिफरन्सेस असू शकतात ट्रम्पच्या धोरणांची, पण याच्यात इराण किंवा अन्य कुठल्या देशाचा हात नाही असं सध्या वाटतंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।